नमस्कार बंधू आणि भगिनींनो, माझ्या डोळस अध्यात्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। 10-12 दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत। दिनांक 1 डिसेंबर रोजी माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतरच्या काही कार्यक्रमाची तयारी, त्याच्यानंतर पुस्तक वितरण व्यवस्था या कामामुळे व्यस्त असल्यामुळे हा व्हिडिओ तयार करण्यामध्ये काहीसा वेळ गेलेला आहे। आपण त्या पुस्तकाबद्दल थोडंसं मी बोलतो। मी ज्या दाभोळ परिसरामध्ये म्हणजे दापोली तालुक्यामधलं दाभोळ नावाचं जे गाव आहे, खाडीकाठी असणारं गाव, त्या ठिकाणी 32-33 वर्ष नोकरी केल्यानंतर अध्यापकाचं एक वसा समजून सेवा बजावल्यानंतर त्या सेवेमध्ये अनेक अनुभव आले आणि कित्येक मुलं जी गरीब होती, परिस्थितीने गांजलेली होती, पण अशा मुलांनी स्वतःची बुद्धिमत्ता, कष्ट, चिकाटी, कठोर परिश्रम या जोरावरती आपलं संपूर्ण करिअर, शिक्षण तर केलंच पण उत्तम करिअरसुद्धा घडवलं। अशा काही मुलांच्या यशोगाथा मी पुस्तकारूपाने प्रसिद्ध केल्या आहेत। जिद्द आणि कसोटी, जिद्द आणि सचोटी, कठोर परिश्रम या गुणांवरती ज्या मुलांनी आपलं ध्येय साध्य केलं, या मुलांच्या त्या यशोगाथा आपल्यापैकी पालक आणि मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतील आणि त्यामुळे बरेचसे हितचिंतक, वाचक, माझे मित्र, काही शिक्षणातले तज्ज्ञ, अधिकारी वर्ग यांनी त्याचं पुस्तक करा अशी एक सूचना मला केली। त्यानुसार ते पुस्तक तयार झालेलं आणि त्याचं प्रकाशन दिनांक 1 डिसेंबर रोजी झालं। हे पुस्तक आपण सर्वांनी घ्यावं, वाचावं। त्या पाठीमागचा आणखीन एक सोशल एक कॉज त्याच्या पाठीमागचा असा आहे की त्यातनं जे निर्माण होणारा निधी आहे त्यापैकी 25% निधी पुन्हा आपल्या परिसरामधल्या गरजू आणि गरीब होतकरू मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य म्हणून मी आणि माझे जे विद्यार्थी ज्यांनी करिअर घडवलं, आम्ही सगळेजण मिळून त्या मुलांना, गरजू मुलांना त्यातला हा 25% निधी हा सहाय्यक शैक्षणिक सहाय्य म्हणून देणार आहोत। तेव्हा आपण या छोट्याशा उपक्रमामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावं ही एक नम्र विनंती। आपण श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे। पहिले 10 श्लोक पहिल्या अध्यायातले, ज्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, त्या अध्यायातले पहिले 10 श्लोक आपण अर्थासह विवेचन त्याचा अभ्यासलेला आहे। आज आपण 11 आणि 12 हे 2 श्लोक अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आणखीन एक चिकित्सक अभ्यासामुळे मला मिळालेली आणखीन एक महत्त्वाची माहिती अशी, आणि जी एक महान संशोधक आपल्याच जिल्ह्यातले आहेत, डॉक्टर निलेश ओक, त्यांच्या मुखातून हे मला ऐकायला मिळालं की आपण अगदी पहिला अध्याय म्हणून हा रेफरन्स किंवा हा संदर्भ मी मुद्दाम सांगतो आहे। पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्र संजयाला जे विचारतोय की कुरुक्षेत्रावरच्या या युद्धभूमीवरती जमा झालेले पांडुपुत्र आणि माझे पुत्र यांनी काय केलं, आणि त्याचं उत्तर संजय देतो आहे। आपल्यापैकी प्रत्येकाचा माझ्यासकट असा समज होता की प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती न जाता संजय त्या धृतराष्ट्र अंध असतात, त्या धृतराष्ट्रांना हे प्रत्यक्ष वर्णन देतो आहे की काय, पण प्रत्यक्षात वेगळं आहे। त्यातल्या व्याकरणानं आपल्याला हे समजून येतं। किम कुर्वत संजय, याच्यामध्ये किम कुर्वत, कुर्वत हा करणे या धातूचा भूतकाळ आहे। काय केले असा प्रश्न विचारतो। आता काय केले म्हणजे ती घटना घडून गेल्यानंतर जेव्हा संजय ते पाहून येतो आहे त्यानंतरचं हे सगळं संभाषण आहे। आणि त्यातलं पुन्हा डिटेल असं की युद्धाच्या 10व्या दिवशी, युद्ध 18 दिवस चाललं, महायुद्धाच्या 10व्या दिवशी जेव्हा पितामह भीष्म हे शरपंजर होतात, त्या दिवशी संजय त्या सगळ्या रणांगणावरती जाऊन सगळी फिरून बघतो आणि पुन्हा तो धृतराष्ट्राजवळ येऊन
धृतराष्ट्राशी हे सगळं संभाषण करत आहे असा हा रेफरन्स मिळतो. इंटरनेटवरती सुद्धा मी पुन्हा ते चेक केलं तर तो सुद्धा असाच रेफरन्स आहे. त्यामुळे आपला जो गैरसमज किंवा माझा सकट सगळ्यांचा जो गैरसमज होता की प्रत्यक्ष वर्णन तो करतो आहे हे संजय युद्धभूमीवर न जाता, तर असं नाही आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पहिल्याच अध्यायामध्ये आहोत म्हणून हे मुद्दा मी आपल्याशी शेअर केलेला आहे. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अर्थ याचा असा आहे, दुर्योधन काय म्हणाला हे संजय सांगतायत. दुर्योधन असं म्हणाला की अयनेषु म्हणजे व्यूहरचनामध्ये जे सैन्यांची रचना केली असते त्याला व्यूहरचना असं म्हणतात. तर त्या व्यूहरचनेच्या विशिष्ट जागा, अयनेषु म्हणजे विशिष्ट जागा रचनेच्या, यथाभागम म्हणजे त्या सैनिकांना सेनाप्रमुखांना नेमलेली जी जागा आहेत त्या जागेवर, अवस्थिता म्हणजे स्थित असलेले, त्या ठिकाणी असलेले, अभिरक्षण किंवा अभिरक्षंतु म्हणजे काय, सर्व प्रकारे मदत करा, भवन्तः म्हणजे तुम्ही, सर्वे म्हणजे सर्वांनी, एवही म्हणजे निश्चितच. संपूर्ण अर्थ काय होतो, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील तुमच्या नेमलेल्या जागी उभे राहा आणि पितामह भीष्मांना पूर्णपणे सहाय्य करा किंवा सहाय्य केले पाहिजे, असं 11व्या श्लोकामध्ये दुर्योधन सांगत आहे. असं संजय धृतराष्ट्राला संजयानं सांगितलं. श्लोक 12. तस्य संजयनहर्ष कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चै शंखं दद्मो प्रतापवान. आता बघा काय काय अर्थ होतो याचा. तस्य म्हणजे त्याचा, संजनयन म्हणजे वाढवणे, हर्ष म्हणजे आनंद, हर्ष म्हणजे त्याचा आनंद वाढवत. कुरुवृद्धा, कुरु हे कुरुवंश आहे. कुरुवंशातील वृद्ध म्हणजे प्रत्यक्ष पितामह भीष्म. तर कुरुवृद्धा म्हणजे कुरुवंशातील वयोवृद्ध असे हे पितामह भीष्म. विनद्य म्हणजे निनाद करीत, मोठ्याने आवाज करीत. दध्मो म्हणजे वाजवला, दध्म म्हणजे वाजविला. प्रतापवान म्हणजे पराक्रमी. आता यामध्ये भीष्मांचं वर्णन दुर्योधन करतो आहे. काय म्हणतो आहे तर कुरु वंशातील वयोवृद्ध महापराक्रमी सर्व योद्ध्यांमधील अग्रणी जे भीष्म आहेत त्या भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जना केली आणि आपला शंख जो आहे तो शंख वाजवला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला किंवा दुर्योधनाला आनंद झाला. या युद्धामध्ये भाग घेतलेले जे सगळे योद्धे आहेत त्यातल्या बऱ्याचशा आणि महत्त्वाच्या योद्ध्यांकडे आपापले शंख होते. शंख भेरी आपल्याला माहिती असेल, तो आवाज शंखनाद आपण म्हणतो. तर प्रत्येकाच्या शंखाचं नाव आहे. इथे पितामह भीष्म जे आहेत त्यांच्या शंखाचं नाव याच्यामध्ये दिलेलं नाही, पण त्या शंखाचं नाव गंगनाभ असं होतं. आता 11व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्यायामध्ये दुर्योधनाला असं वाटतं की भीष्मांचं आपण जास्त कौतुक करतो किंवा भीष्मांनाच महत्त्व दिलं असं वाटून इतर सगळे जे हे आहेत योद्धे आहेत त्यांना कमीपणा वाटू नये किंवा ते नाराज होऊ नयेत यासाठी त्या सगळ्यांना भीष्मांना कसं सहाय्य केलं पाहिजे, भीष्मांचं रक्षण आणि भीष्मांना सहाय्य कसं केलं पाहिजे हे समजून सांगत आहे. असा साधारण त्याचा अर्थ आहे. या ठिकाणी आपला 12वा श्लोक अध्याय पहिल्यामधला संपतो आहे. आपण सर्वांनी शांतपणे हे ऐकून घ्यावं. इथून पुढे साधारण 7-7 दिवसांनी आपले पुढचे सगळे श्लोक होतील आणि पुढील काही महिन्यांमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास पूर्ण होईल. बंधू भगिनींनो, आज गीता जयंती आहे. आजच भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला हा गीतेचं दिव्य ज्ञान दिलेलं होतं. गीतेला उपनिषदांचा दर्जा दिलेला आहे. गीतेला वेदांत असं म्हटलेलं आहे. तर असं हे ज्ञान आपण सर्वांनी प्राशन करावं.
गंगोदकाची उपमा दिलेली आहे. गीतेच्या ज्ञानाला गंगोदक म्हणजे गंगेचं पाणी. गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे गीता ज्ञानरूपी गंगेचं पाणी जर आपण प्यायलो तर आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाही, किंवा जन्म मरणाचे हे जे फेरे आहेत हे फेरे आपल्याला करावे लागणार नाहीत. इतकं हे महान असं तत्त्वज्ञान आपल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणावरती दिलेलं आहे. आपण ते सर्वांनी समजून घ्यावं, कारण हेच प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यासाठी उपयोगी पडणारे हे दिव्य असं ज्ञान आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मला यथाशक्ती माझं जे ज्ञान आहे त्याप्रमाणे मी आपल्याला हे सगळं समजावत जाईन. धन्यवाद. प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु.